बऱ्याच जणांचा गुडघेदुखी हा परत डोकेदुखी असं कन्वर्ट होते. आत्ताचा आहार जो आहे त्याच्यामध्ये फास्ट फूडचं जास्त इन्क्लूड केल्यामुळं या सगळ्याचा परिणाम पूर्ण शरीरावर होतोय आणि त्यातल्या त्यात विशेषतः गुडघ्यांवर जास्त होतोय. बेसिकली जे जिम मध्ये वगैरे जातात लोक किंवा भरपूर चालतात ते व्यायाम तर करतात व्यवस्थित, पण अभ्यंग नाहीत करत. जानुबस्ती म्हणतात त्याला. ते आपण घरच्या घरी करू शकतो. ते तुम्ही करून बघा, म्हणजे ज्याच्यामध्ये आपण भरपूर प्रमाणात तेल. नमस्कार, मी वैद्य स्वाती यादव, कल्याणीश आयुर्वेद पुणे या चॅनलमध्ये आपलं स्वागत करते. आजचा आपला विषय आहे गुडघेदुखी. बऱ्याच जणांचा गुडघेदुखी हा परत डोकेदुखी असं कन्वर्ट होते. म्हणजे काय की पूर्वी कालांतरानं म्हातारं झाल्यानंतर गुडघे दुखत होते, पण आता तसं नाहीये. 20ल्या मुलाचे पण गुडघे दुखतात, 30शीत पण दुखतात आणि 60ीत तर मग दोन्ही पण दुखतात, भरपूर दुखतात. मग हे असं का व्हायला लागलंय? तर आपल्या आधीची पिढी जी काही नियमित फॉलो करत होती, म्हणजे त्यांच्या खाण्यापिण्यात ज्या काही गोष्टी होत्या त्या आता बदलल्यात. आत्ताचा आहार जो आहे त्याच्यामध्ये फास्ट फूडचं जास्त इन्क्लूड केल्यामुळं त्याच्यात क्षार जास्त आहे, त्याच्यात खारटपणा जास्त आहे, आंबटपणा जास्त आहे. या सगळ्याचा परिणाम पूर्ण शरीरावर होतोय आणि त्यातल्या त्यात विशेषतः गुडघ्यांवर जास्त होतोय. गुडघ्याच्या आसपास जे टेंडॉन्स आहेत, जे लिगामेंट्स आहेत, त्या सगळ्यांचं पोषण चांगल्या रक्ताने होते आणि त्याच्यामध्ये बिघाड झाल्यामुळं हल्ली गुडघ्याच्या जास्त समस्या बघायला मिळतात. तर मग पूर्वी जे काही लोक म्हणत होते की भरपूर चालल्याने गुडघेदुखी होत नाही, ते पण आता सिद्ध झालंय की भरपूर व्यायाम करतोय तरी पण त्याचे गुडघे दुखतात. मग त्याच्यात काय होतंय? तर बेसिकली जे जिम मध्ये वगैरे जातात लोक किंवा भरपूर चालतात ते व्यायाम तर करतात व्यवस्थित, पण अभ्यंग नाहीत करत. अभ्यंग म्हणजे नियमित तेल लावणं, म्हणजे तेल लावून चालणं, तेल लावून व्यायाम करणं, हे तुम्हाला वाताला कॉम्पन्सेट करायला मदत करते. नॅचरली जेव्हा देवाने तो गुडघा बनवलाय तर त्याच्या आसपास 13 ठिकाणी ऑइलचे पाउचेस ठेवले, ते त्याला सप्लाय करत असतात तेल. तर मग गुडघ्याला तेल लावणं हे अतिशय इम्पॉर्टंट आहे. म्हणजे सध्या असं झालंय की नी रिप्लेसमेंट सर्जरीचा भरपूर प्रचार प्रसार होतोय, त्यामुळे लोकांना वाटते झिजले तरी काय, आम्ही बदलून घेऊ. पण तसं नाही. जे ओरिजिनल आहेत ना तसे तुमचं ऑपरेशन केल्यानंतर ते राहणार नाहीत. म्हणजे ज्यांनी केलं असेल ऑपरेशन त्यांना तुम्ही विचारा. त्या मुवमेंट्स मध्ये बरेच रिस्ट्रिक्शन्स येतात. तुम्ही मांडी घालून बसू शकत नाही, तुम्हाला कंटिन्यू खुर्चीवरच बसायला लागतंय आणि त्या सगळ्याचा त्या पेशंटवरती ताण येतोय. त्यामुळं जे चांगलं आहे, जे देवानं दिलंय त्याचं मेंटेनन्स करण्याविषयी आपण जास्त विचार केला पाहिजे आणि त्यासाठीच तेल लावण्याचा अतिशय इम्पॉर्टन्स आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला एक सिंपल मेथड सांगू, म्हणजे ज्याच्यामध्ये पंचकर्माच्या ठिकाणी जे करतात तिथं तुम्हाला ते युजली बघायला मिळेल. यामधला अतिशय सोपा एक पद्धत असते आयुर्वेदात, जानुबस्ती म्हणतात त्याला. ते आपण घरच्या घरी करू शकतो. ते तुम्ही करून बघा, म्हणजे ज्याच्यामध्ये आपण भरपूर प्रमाणात तेल, जवळजवळ 50 ते 100 ml तेल गुडघ्यावरती साठवून ठेवतोय. म्हणजे कणकेचं पाळा बनवून त्याच्या आसपास विहिरीसारखं करून त्याच्यामध्ये ते तेल साठून राहिलं आणि ते कोमट असताना त्याच्यात घालायचं आणि थंड झालं की परत काढून परत कोमट करून घालायचं. असं 4-5 वेळा केल्यानंतर 20 ते 40 मिनिटाचा कालावधी हळूहळू वाढवत जर नेला तर 1 आठवड्यामध्ये जे काय धातुक्षयामुळे झालेलं जे काय गुडघेदुखी आहे, म्हणजे ज्याच्यामध्ये कटकट आवाज येतोय, जिकडे सूज नाहीये जास्ती आणि जिकडे वेदना होतात आणि जो व्यक्ती कृश आहे, अशा सगळ्या लोकांना ह्याचा अतिशय फायदा होतो. हे तुम्ही करून बघा. आणि जर तुम्ही फारच बिझी आहे, तुम्हाला एवढा सुद्धा वेळ नाही, तर तुम्ही त्याच्याऐवजी फक्त तेलात बुडवून पट्ट्या तिकडे ठेवल्या, म्हणजे जे आपण बँडेज वापरतोय ड्रेसिंग करण्यासाठी त्याचे 4-5 घड्या करून ते कोमट तेलात बुडवून तिथे ठेवायचं. गार झालं की परत कोमट तेलात बुडवायचं. असं 4-5 वेळा जरी केलं तर त्याच्यापेक्षा जानुबस्तीपेक्षा थोडा कमी फायदा त्यात मिळेल, पण त्याच्याने सुद्धा ते तेल तिकडे शोषलं जाते आणि हळूहळू ती झीज भरून निघायला मदत होते. त्याच्यामध्ये आयुर्वेदिक औषधी तेल जे मिळतात त्याच्यामध्ये महानारायण तेल आहे म्हणा, मुरीवेन्ना तेल म्हणून एक मिळते केरळचं, निर्गुंडी तेल, बला तेल, या सगळ्यांचा चांगला फायदा होतो. पण ते जर तुम्हाला उपलब्ध होत नसेल तर साधं तिळाचं तेल तुम्ही वापरू शकताय आणि तेही नसेल तर घरातलं खायचं गोडे तेल वापरलं तरीही फायदा होतो. त्याच्यामध्ये तेल तिकडं जिरवणं हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे आणि फक्त थोडंसं तेल अत्तर लावल्याप्रमाणे तेल लावून काहीही उपयोग होत नाही. त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात तेल तिथं जिरलं पाहिजे, तरच त्याचा. पंचकर्मातील बस्ती चिकित्सा, विरेचन आणि रक्तमोक्षण यासोबत आपण जे काय आता शिकलो की जानुबस्ती करायला, ह्या सगळ्याचा मिळून जो काय परिणाम होतोय त्याच्यानी म्हणजे अक्षरशः ज्यांना
सांगितलंय की नी रिप्लेसमेंट सर्जरी करायला लागेल, तुमचे गुडघे खराब झालेत, अशा पेशंटचे पण गुडघे चांगले राहिलेत आणि त्यांना तसं काहीही न करता पुढचा बराच काळ ते व्यवस्थित मेंटेन राहू शकते. तर बेसिक आहे की गुडघ्यांची काळजी घेणं हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे आणि त्याच्यामध्ये तेलाचं सगळ्यात जास्त इम्पॉर्टन्स हे मला सांगायचं. पण अजून एक प्रकारची गुडघेदुखी असते ज्याच्यामध्ये गुडघ्याला सूज येते, पूर्ण अंगाला ताप असते, रुग्णाला भूक लागत नाही आणि हे चिकनगुनियामध्ये बघायला मिळते, आमवातामध्ये बघायला मिळते, वातरक्तामध्ये बघायला मिळते. तिथं रॅन्डमली फक्त तेल लावून उपयोग होत नाही किंवा बऱ्याचदा तेल लावल्यामुळे दुखणं वाढते. तर तुम्ही स्वतः या गोष्टीची खात्री करून घ्या की अशा प्रकारचा त्रास तर आपल्याला होत नाही ना, आणि तसं असेल तर जवळच्या वैद्याला भेटून त्यासाठीची वेगळी जी ट्रीटमेंट आहे ती व्यवस्थित करून त्यानंतरच जे करायचं ते ठरवा. त्यामुळं गुडघेदुखीला सरसकट सगळ्यांनीच तेल लावा असं त्याचा अर्थ नाही. तुम्ही पहिले ठरवा कुठल्या टाईपचं तुम्हाला गुडघेदुखी आहे आणि मग सांगितलेलं ट्रीटमेंट करा. हे जे काही आम्ही सांगितलं त्याचा तुम्हाला फायदा झाला तर आम्हाला जरूर कळवा. आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. असेच व्हिडिओ पुन्हा घेऊन येईपर्यंत धन्यवाद.